खरंच सांगते, यात मी ना काजू घातलंय, ना क्रीम, ना मलाई, नाही बटर, असं काहीच घातलं नाही. तरी देखील ही मेथी मटर मलाई जबरदस्त क्रीमी आणि फारच टेस्टी बनली आहे. तुम्ही पण एकदा अवश्य बनवून पहा. तर चला मग ही चमचमीत भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर मेथीला साफ करून चिरून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एक जुडी मेथीचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त वापरलात तरी काही हरकत नाही. मग त्यानंतर त्यासोबत 2 कांद्यांना बारीक चिरून घ्यायचं. कांदा मात्र थोडा जास्त वापरा, जेणेकरून त्यांचा गोडवा उतरून मेथीचा करवटपणा बॅलन्स होईल. आणि दुसरं म्हणजे या भाजीत आलं लसणाची पेस्ट न वापरता बारीक बारीक चिरून वापरायचं आहे. त्यामुळे इथं मी 1 इंच आलं व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांना बारीक बारीक कापून 4 हिरव्या मिरच्यांना कट करत आहे. पुढे जाऊन आपण लाल तिखट पण वापरणार आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा. आणि शेवटी 2 टमाटरही बारीक कापून घ्यायचं. तर या ठिकाणी आपल्या भाजीची 60% तयारी झाली आहे. आता गॅसवर पॅन किंवा कढई ठेवून यात 2 चमचे शेंगदाणे टाकून याला मंद आचेवर साधारण 2 ते 2.5 मिनिटं आधी भाजून घेऊया. तर साधारण 2.5 मिनिटानंतर यासोबत घालू अर्धा लहान चमचा चण्याची डाळ, 1 चमचा अख्खे धने, 6 ते 7 काळी मिरी आणि 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून टाकायचे व त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ टाकून सर्वांना एकत्र भाजून घेऊया. इथं आपण काय केलं तर शेंगदाण्यांना आधी हलकसं भाजून घेतलं, मग त्यानंतर इतर जिन्नस घातली, कारण की शेंगदाण्यांना या इतर जिन्नसांपेक्षा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आधी थोडं भाजून नंतर सर्वांसोबत भाजल्यामुळे शेंगदाणे चांगले भाजले जातात, कच्चे राहत नाहीत. तर आता ना यामधून हलकासा सुगंध येतोय आणि हे व्यवस्थित भाजलेत सुद्धा. मग आता यांना काढून हे पूर्ण गार करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे व त्यासोबत लागेल तसं पाणी टाकून छान मऊसूत व घट्टसर हे पहा अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि भाजी बनवण्यासाठी त्याच कढईत साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकू, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापेक्षा कमी किंवा जास्त तेल घालून तेल चांगलं तापलं की 1 चमचा जिरं टाकायचं व जिरे तडतडले की मग यामध्ये आपण चिरून ठेवलेला जो लसूण होता तो टाकायचा आहे आणि त्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता लसणाला छान सोनेरी रंग आलाय. आता यात घालूया बारीक चिरलेलं आलं व हिरव्या मिरच्या आणि मग दोघांनाही अगदी थोड्या वेळ म्हणजे की जवळपास 1 मिनिट फ्राय करायचं. तर आता यामध्ये घालायचा आहे चिरून ठेवलेला कांदा. कधी तुमच्या लक्षात आलंय का की आपण तेलात सुरुवातीला जेव्हाही लसूण टाकतो तेव्हा त्याला चांगला सोनेरी रंग येण्याआधीच कांदा टाकतो, मग यामुळे लसणाला अजिबात रंग येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, लसणाला आधी चांगला रंग येऊ द्यायचा, नंतरच कांदा टाकायचा. त्यामुळे भाजीमध्ये लसणाचा मस्त असा खमंग फ्लेवर उतरतो. तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता आपला कांदा छान नरम झालाय. आता यात टाकू 1 वाटी ताजे वाटाणे. आपल्या या भाजीला हॉटेलसारखी चव यावी म्हणून आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतोय, जसं की लसूण कितपत परतायचा, कांदा किती फ्राय करायचा आणि कोणत्या स्टेजवर वाटाणे टाकायचे, आणि वाटाणे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून असं ताज्या मटरला तेलात त्यांचा थोडा रंग बदलेपर्यंत किंवा त्यावर थोडे पांढरे स्पॉट येईपर्यंत परतायचं. यामुळे त्यांना टेस्ट खूप छान येते. चला तर आता आपले वाटाणे सुद्धा चांगले शिजलेत. मग आता यात घालू आपण आधीच चिरून ठेवलेले टमाटर आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकून टमाटरला सर्व जिन्नसांसोबत एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आणि त्यानंतर झाकून शिजवूया, ज्यामुळे टमाटर चांगले शिजतील. तर तुम्ही बघू शकता टमाटर छान शिजलेत व त्यातून तेल सुद्धा वेगळं झालंय. तर आता यामध्ये घालूया मसाले. मसाल्यांमध्ये तसं काही विशेष नाही, तर नावापुरती अगदी थोडीशी हळद व 1 चमचा लाल तिखट टाकून यांना अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि असं परतून घेतल्यानंतर यात घालू चिरून ठेवलेली मेथी. मग मेथीला आपल्याला सर्व मसाल्यांसोबत मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं सतत चमचा चालवत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यामुळे मेथीचा करवटपणा बऱ्यापैकी कमी होतो. तर इथं आपण मेथीला कमीत कमी 5 मिनिटं चांगलं परतून घेतलंय. चला आता या स्टेजला यात घालायचं आहे भाजीची चव वाढवणारी पेस्ट, जी आपण आधीच वाटून ठेवली होती ना तीच. तर मिक्सरच्या भांड्यातली सर्व पेस्ट कोमट पाणी घालून काढून घ्या, म्हणजे काही वाया नको ना जायला. ही पेस्ट आपण चांगली भाजून तयार केली आहे, त्यामुळे याला शिजवायची तशी काही गरज नाही. पण मेथीच्या भाजीसोबत याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि हो, ही भाजी शिजेल तशी घट्ट बनत जाते,
त्यामुळे तुम्ही आवश्यकतेनुसार लागेल तसं गरम पाणी घालून भाजीची ग्रेव्ही थोडी मध्यम घटसर बनवू शकता। तर हे पहा, काजू, क्रीम किंवा बटर असं काहीही न वापरता साधी सोपी तरीही क्रीमी टेक्स्चरची मस्त जबरदस्त चवीची मेथी मटर मलाई तयार झाली आहे। याला तुम्ही चपाती, भाकरी, नान, तंदूर म्हणजे कशाही सोबत एकदा घरच्यांना खाऊ घातलात ना, खात्रीने सांगते मेथीच्या नुसत्या नावाने नाका मुरडणारे देखील ही भाजी मागून मागून खातील हे नक्की। चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।